बघायचं आहे विजयाच्या दिशेने जवळजवळ वाटचाल करतो. विजय रो त्याचा रोखलाच आहे का मिश्रम फटका हवेमध्ये बॉलर होते डाऊन द आणि अशा प्रकारे फलंदाज बाद. संख्या 23 शेवटचा बॉल काय असेल काय एखादा मोठा फटका हा फलंदाज भूषण मैदानाच्या बाहेर धाडताना दिसेल बघूया. हर्षद याचा हा चेंडू या चेंडूवर काढलाय काम चेंडू गेलाय लांबच लांब लांबच लांब लांबच लांब षटकलेला आहे. घोडबंदर बॉयज घोडबंदर टीमला पराजित करून गावदेवी बालकुम टीम या ठिकाणी विजयी होताना आपल्याला दिसते. कॉंग्रॅच्युलेशन गावदेवी बालकुम टीम. पोषमात्रा श्री पोषमात्रा स्पोर्ट्स भाईंदरपाडा 40+ संघाचा संघ नाही. योगेश भाई यांना आम्ही विनंती करतो की आमच्या मुख्य व्यासपीठावर तुम्हाला यायचं आहे. योगेश चेंडूला कॉंग्रॅच्युलेशन भूषण जबरदस्त कामगिरी बॉलिंगच्या माध्यमातून आपल्या टीमसाठी केलेली आहे भूषण याने. देखील धावा चेज होताना आपण पाहिलेत 12च्या सरासरीने देखील धावा चेज होताना पाहिलेत आणि समोरचा संघ जर पाहिला तर गावदेवी बालकुम संघामध्ये जबरदस्त बॅटिंग लाईन आहे. सो जर पाहायचं झालं तर जास्तीत जास्त धावांचं आव्हान इथे ठेवायला हवा तो म्हणजेच राजाभाई स्पोर्ट्स कोलीवाडा संघाने आणि तसंच काहीतरी करण्याचा प्रयत्न असेल. मैदानामध्ये खेळपट्टीवरती जर जोडी आपण पाहिली तर यावेळेस अरिफ आणि मोहित अशी जोडी गोलंदाजी मार्गावर गोलंदाज क्रमांक 3 वरती भूषण कशा प्रकारे सुरुवात करण्याचा प्रयत्न असेल आपल्या षटकाची तर किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करेल या षटकामध्ये काय योगदान देण्याचा प्रयत्न असेल आपल्या संघासाठी. फुलटॉस बॉल पहिलाच होता आपण जर पाहिला तर ऑन साइडला चेंडूला केलून काढले क्षेत्ररक्षक खूप दूरवरून वेगाने यावेळेला थ्रो करेपर्यंत एकच धाव एका धावेवरती समाधान मानतात दोन्ही फलंदाज. एकाच धावेवरती आपण जर पाहिला तर एका धाव्याने संघाची धाव संख्या पुढे सरकली जाते 20 या आकड्यावरती. तर यानंतर होणारी लढत आपण पाहणार आहोत चीना बॉयज विरुद्ध जग्या 11 वाघविल. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल की तुम्ही सुद्धा टॉच बॉक्स मध्ये यायचा आहे. हा पहिला डाव संपायच्या आतमध्ये अन्यथा 3 धावांची पेनल्टी घोषित करण्यात येईल. गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा सज्ज असेल भूषण आपल्या षटकातील पुढचा चेंडू बॅटची कडा आणि विकेट किपरचा सहारा आपण पाहतो. आणखीन एक फलंदाज कॉट बिहाइंडच्या स्वरूपात बाद होईल. तिसरा फलंदाज यावेळेस बाद होत असताना आपण पाहतो राजाभाई स्पोर्ट्स कोलीवाडा संघाचा. धाव संख्या यावेळेस आहे 20. अरिफ अजूनही आपण पाहिला तर मैदानामध्ये आहे आणि त्याच्या बॅटमध्ये क्षमता आहे त्याच्यामध्ये क्षमता आहे त्याच्यामध्ये गुणवत्ता आहे ती कुठेतरी सिद्ध करायला हवी. जर पाहिला तर राजाभाई स्पोर्ट्स कोलीवाडा संघ आता मात्र अडचणीमध्ये येत असताना गोलंदाज भूषण जबरदस्त सुरुवात केली आपल्या षटकाची. एक धाव जरूर खर्च केली 2 चेंडूंची त्याने फेकी केली आणि महत्वाचा फलंदाज बाद करण्यामध्ये तो सफल ठरलाय. नवीन फलंदाज आपण पाहतो या वेळेच्या मैदानामध्ये प्रवेश करत असताना गोपाल उर्फ गोलू. आपण जर पाहिला तर वारंवार फलंदाज यावेळेस आउट होत असताना आता मात्र कुठेतरी फलंदाजांना तट धरून उभं राहावं लागेल. खेळपट्टीवरती टिकून राहणं महत्वाचं आहे. धावा जर तुम्हाला करायच्या असतील तर नक्कीच खेळपट्टीवरती विकेट टिकवणं महत्वाचं आहे. यावेळेस चेंडू पाहिला तर खूपच बाहेर वळणारा यस पंचांचा इशारा आलाय नो आणि अव्हांतर धावेमध्ये भर होईल. अव्हांतर धावेने धाव फलक पुढे सरकला जातो. धाव फलकावरती धावा लागल्या जातात 21. 3 बाद 21 अशी स्थिती आपण पाहतो. गोलू यावेळेस सज्ज असेल पुढचा चेंडू खेळण्यासाठी. गोलंदाजी मार्गावर आपण पाहतो यावेळेस गोलंदाज भूषण फ्री हिटची संधी असेल यस आणि फ्री हिटची बॉल खेळण्यासाठी प्राचार्य आहे. फलंदाज आपण पाहतोय सज्ज असेल गोपाल. फ्री हिटचा चेंडू आपण पाहणार आहोत किती धावा येतील या चेंडूवरती. यावेळेस जबरदस्त चेंडू आपण पाहिला समोरच्या रेषेमध्ये खेळण्याचा प्रयत्न जरूर केला क्षेत्ररक्षकाला बीट केला. यावेळेस बॅकअप आहे आणि यस 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात. संधी जी मिळाली ती संधीचा इथे फायदा केला दोन्ही फलंदाजांनी. धाव फलक 2 ने पुढे सरकला जातो तो म्हणजेच 23 या आकड्यावरती 23 धावा धाव फलकावरती लागल्या जातात. आपण जर पाहिला तर 3 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झाला. अजूनही उर्वरित जर पाहिला तर 3 चेंडूंचा खेळ इथे शिल्लक आहे. 3 चेंडूंचा खेळ इथे शिल्लक आहे. उर्वरित जर पाहिला तर या षटकातील गोलंदाज भूषण यावेळेस हा ट्रॅकर होता. जबरदस्त टायमिंग जबरदस्त फटका ताकदीचा नजर आला. गोपाल ऑन फायर. चेंडू जातो बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी अप्रतिम षटकार.
धाव फलक एवेलेस वेगाने उचली घेत असताना आपण पाहतोय 29 वरती जाऊन पोहोचला. 29 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. जबरदस्त यावेळेस बॅटिंग होत असताना आपण पाहतोय गोलू मार्फत पुन्हा एकदा सज्ज असेल पुढचा चेंडू खेळण्यासाठी भूषण आपल्या षटकातील पुढचा बॉल. आणखीन ह्या ट्रॅकर यावेळेस लांबून खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटचा फेस जो होता तो यावेळेस बंद करण्याचा प्रयत्न केला होता गोपाल यानं. एकच धाव एका धावेवरती समाधान मानतोय फलंदाज गोपाल आणि एका धावेने धाव फलक पुढे सरकला जातो तो म्हणजेच 30 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकातील गोलंदाजी मार्गवत भूषण. आता मात्र सामोरे जाईल फलंदाज अरिफ जो वैयक्तिक 3 चेंडू खेळलाय आणि आतापर्यंत फक्त आणि फक्त 2 धावा आपल्या संघासाठी त्याने केले. आता मात्र कुठेतरी आक्रमण करायला हवं कारण जर पाहिला तर उर्वरित 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि येणाऱ्या 7 चेंडूंमध्ये 3 ते 2 मोठे फटके येणं अपेक्षित असेल ते म्हणजेच राजाबाई स्पोर्ट्स कोलीवाडा संघाला. परंतु ते 3 मोठे फटके येतील काय? फलंदाज जर आपण पाहिला तर अरिफ मध्ये क्षमता आहे गुणवत्ता आहे परंतु ती सिद्ध करण्याची वेळ गोलंदाज भूषण त्याला देईल काय? यावेळेस चेंडू पाहिला तर जबरदस्त वेग होता. टप्पा पडल्यानंतर यस बाहेर वळणारा चेंडू आपण पाहिला. अप्रतिम डिलिव्हरी आजच्या दिवसात जर पाहिला तर सुस्थिती निर्माण झालेल्या शेवटच्या बॉलवर चौकार आला फलंदाज पंकजच्या बॅट मधून. मात्र एका बाजूला डावखुऱ्याचा फलंदाज संदीप भोईर आहे आणि 6 बॉल संपल्यानंतर प्रथमच येतो स्ट्रायकिंग एंडला बॅटिंग करण्यासाठी. लेफ्ट हँड बॅट्समन नेहमीच घातक असतात. जशी मागच्या सामन्यामध्ये बॅटिंग केली भाईया या फलंदाजाने तशीच बॅटिंग आता मात्र अपेक्षित असेल या मॅच मध्ये देखील. फलंदाज संदीप भोईर याच्याकडून पंकज आहे नॉन स्ट्रायकिंग एंडला. त्याच्या बॅट मधून एक चौकार आलाय. दीपेशच्या विरुद्ध 2 चौकार इथे येताना आपल्याला पाहायला मिळाले. पहिल्या चौकाराला फलंदाज निलेश राऊतच्या बॅट मधून 3ऱ्या बॉलवर आणि शेवटच्या बॉलवर देखील चौकार आणि षटकाची समाप्ती झाली अशी आम्हाला माहिती आमचे गुणलेखक जयवंतजी पाटील सांगतात. त्या पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. स्कोअर कार्डवर धावसंख्या आहे ती 1 गडी बाद 11 धावा. 1 षटक 1 गडी बाद 11 धावा. सर्व ठिकाणी 1-1-1-1 हा आकडा आपल्याला पाहायला मिळते आणि योगायोगात कदाचित हे आकडे आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल सरळ दांडी गोल फलंदाज बाद झाला. गोलंदाज आहे तो भूषण आणि भूषण याचा एक चांगला चेंडू योग्य निशाणेवर हा चेंडू टाकला गेला आणि संदीप भोईरची खेळी संपुष्टात आली. 2 गडी बाद संघाची धावसंख्या स्कोअर कार्डवर 11 धावा. आल्या आल्या लगेच मोठा फटका खेळण्याचा मनसुबा होता फलंदाज संदीप भोईर याचा आणि तो मनसुबा उद्ध्वस्त केलाय गोलंदाज भूषण याने. पहिल्या षटकामध्ये आकडा दुहेरी दिसला होता. 11 धावाचा स्कोअर कार्डवर. 1 विकेटचं नुकसान झालं होतं. गोलंदाजी मार्गवर दीपेश होता. सलामीवर जोडी मात्र पॅव्हलियनच्या दिशेने परतली. संदीप भोईर आणि निलेश राऊत. नवीन फलंदाज क्रमांक 4 वर जात असताना हरी. पहिला यश गोलंदाज भूषण याला. 3 षटकांचा हा फक्त सामना असेल आणि 3 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा इथे स्कोअर कार्डवर तुम्हाला जमवावं लागतील. एक मोठं लक्ष प्रस्थापित करावं लागेल. फायटिंग स्कोर निर्माण करावा लागेल कारण समोर एक मोठा बलाढ्य संघ आहे या घोडबंदर परिसरातील आणि त्यांच्या विरुद्ध खेळत असताना चांगली धावसंख्या रणनीतीने तुम्हाला क्रिकेट खेळावं लागेल. क्रिकेट इज अ गेम ऑफ माइंड. तुमच्याजवळ डोकं असेल तंत्र असेल ते वापरून तुम्हाला इथं क्रिकेट खेळावं लागेल. मात्र इथे काय झालं 2 फलंदाज बाद झाले. टीमची धावसंख्या ती फक्त 11 धावा. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. पहिल्या बॉलवर विकेट घेतली गोलंदाज भूषण याने. राईट अप ओव्हर द विकेट. बॅकफुट बॉलर ऑफ साइडला चेंडूला फक्त दिशा दिली. पॉइंट मधून चेंडू झाला कव्हर क्षेत्रामध्ये. एक सिंगल दुसरी धाव घेण्याचा धाडस झालाय दोन्ही फलंदाजांमध्ये. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली आणि फिल्डिंग करण्याच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर थोडस लेझी क्रिकेट पाहायला मिळाला. 2 रन कंप्लीट करतो फलंदाज हरी. 2 धावांनी टीमच्या धावसंख्येमध्ये वाढ. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते होती 13 या आकड्यावर. 13-11 17-11 क्रिकेट जगतातील हे अशुभ आकड्यांना संबोधलं जातं. नेहमी 17 या धावसंख्येवर कित्येक वेळा चांगले फलंदाज बाद होतात आणि इथं मात्र स्कोअर कार्डवर धावसंख्या ती 13. षटक क्रमांक 2 प्रगती पथ्यावर आणि दुसऱ्या षटकातील 3रा बॉल टाकण्यासाठी गोलंदाज भूषण तयार आहे. मोठा फटका खेळण्याचा पुन्हा एकदा मानस होता. शरीराचा वेध घेतला. पायाला चेंडू लागला आणि त्यानंतर एक सिंगल कंप्लीट झाली. कुठेतरी बॅट आणि बॉल स्पर्श झाला नाहीतर पंचांनी प्रतिक्रिया आमच्यापर्यंत कळवली असती का लेग बाईज आहे. मात्र एक सिंगल जाते ती फलंदाज हरीच्या खात्यामध्ये. हरी खेळतो वैयक्तिक 3 या धावसंख्येवर. तर दुसऱ्या बाजूला पंकज याच्या बॅट मध्ये एक चौकार आलाय. पंकजला देखील चांगली फलंदाजी करावी लागेल.
ऑन साइडला फटका चांगला आहे. 2 क्षेत्ररक्षक मिड ऑफ आणि लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या वरतून बॉल जातोय 6 धावांसाठी षटकार. पंकज चांगली बॅटिंग, चांगली भूमिका या फलंदाजाची, कारण पहिल्या बॉलवर जो फेस केला होता त्याने शेवटच्या बॉलवर दीपेशच्या विरुद्ध चौकार आला आणि त्यानंतर भूषणच्या विरुद्ध चौथ्या बॉलवर षटकार ठोकलाय. 6 बरोबर टीमची धावसंख्या फ्लाय होत असताना जाऊन पोहोचते 20 या आकड्यावर. चांगली बॅटिंग करत असता, चांगलं प्रॉपर टायमिंग होतं. शॉर्ट वेळ बॅकफुट झाला, पॉइंटच्या डोक्यावरून हा उडवायचा होता, फक्त पॉइंट क्षेत्रामध्ये झेल देऊन इथे मात्र परतावं लागेल पॅव्हेलियनच्या दिशेने. खेळाडू कक्षामध्ये फलंदाज पंकज याला, ज्याने 3 बॉलमध्ये एक चौकार षटकाराच्या मदतीने 10 धावा पटकावल्या आणि स्कोर कार्ड आहे ते 3 फलंदाजाच्या मोबदल्यात 20 धावा. धन्यवाद सुनील भोई सर. व्यासपीठावर विराजमान आहेत आपल्यामध्ये अतिशय चांगलं व्यक्तिमत्व, नेहमीच हसरा चेहरा ज्या व्यक्तीचा, विद्यमान नगरसेवक आणि खास करून महाराष्ट्र राज्याचे युवा सेनेचे विद्यमान सचिव आदरणीय सन्माननीय प्रवेश प्रताप सरनाईक साहेबांचा यथोचित मान सन्मान केला. टीम घेऊन यायचंय. मला वाटते लगेच आपण मॅच आपण आपल्या मास्टरची फायनल चालू करणार आहे. चहाची व्यवस्था सुद्धा आहे, आपण चहाचा सुद्धा उपयोग घ्यायचा आहे. शेवटचे 6 बॉल आणि 13 रनची आवश्यकता. पहिले 2 बॉल अतिशय महत्वाचे असतील संदीप. बघूया पहिले 2 बॉल मध्ये काय घटना होते या मॅच मध्ये. बॉलिंग मार्क वर येतोय भूषण. बघूया आपल्या टीमला भूषण मिळवून देतोय की नाही, कारण ही मॅच जर जिंकली तर निश्चितच सेमी फायनल मध्ये पोहोचेल बालकुम टीम आणि घोडबंदर टीम. बघूया कुठली टीम सेमी फायनल मध्ये जाते आणि सेमी फायनल मध्ये धडक देते. वाकविल टीमच्या जोडीला, पुन्हा स्पोर्ट वाकविल टीमच्या जोडीला. पहिला बॉल, ओ काय जबरदस्त फटका, इनसाइड आउट शॉट. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे. 2 रन साठी प्रयत्न आहे आणि 2 रन या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण करतात दोन्ही सुद्धा बॅटर. 2 ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतो स्कोर बोर्डवर 13 रन. 11 रनची आणखी आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी 5 बॉल मध्ये. खरोखरच 5 बॉल 11 धाबा. काही चांगलं शरीराचं संतुलन बनवलं, व्यवस्थितरित्या हा शरीर वाकवलं गेलं आणि चांगलं शॉट सिलेक्शन होतं. असं वाटलं होतं की या पटक्यावर 4 धावा मिळतील फलंदाजाला. 2 धावांची धावसंख्येत बदल झालाय आणि धावा लागल्या जातात. सध्याच्या स्थितीला 13 धावा, 5 बॉल शिल्लक. 5 बॉल मध्ये 11 धावांची गरज. प्रोटेक्शन लावलं होतं एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. ज्या प्रकारची फिल्डिंग त्या प्रकारची बॉलिंग होताना दिसते आपल्याला भूषण याच्या मार्फत. पुढील बॉल, ओ पूल केलाय मिड विकेटला फिल्डर. व्हाट अ कॅच, सुपर हिट कॅच पकडतो तिथला फिल्डर अभिषेक. आणि हा कॅच अतिशय महत्वाचा असेल. या ठिकाणाहून जर बालकुम टीम विजयी होते तो हा कॅच पकडल्याने तर मॅच पकडले असं सांगायला वावगं ठरणार नाहीये. असं वाटलं होतं की षटकार जाईल. क्षेत्ररक्षकाने चांगलं काम केलंय आणि सुंदर झेल टिपून पुन्हा एकदा मॅच मध्ये परतीचा प्रवास केलेला दिसतोय. 4 बॉल शिल्लक, 4 बॉल मध्ये 11 धावांची गरज. अतिशय जबरदस्त रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळतोय. कुठली टीम या ठिकाणी हार मानायला तयार नाहीये. दोन्ही टीम संघर्ष करताना दिसतोय. संघर्ष आणि संघर्ष मैदानामध्ये पाहायला मिळतोय. मात्र एंटरटेनमेंट जबरदस्त होताना दिसते इकडच्या प्रेक्षकांचं. एक जबरदस्त मॅच, अटीतटीचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. अमित पॅकर घोडबंदर वर्सेस गावदेवी बालकुम या 2 टीम मध्ये. 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये 11 रनची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी. नवीन बॅटर जातोय ऋतिक, जो स्ट्राइक एंडवर असेल, कारण नियम असा आहे बॅटर आउट झाल्यानंतर कॅचच्या रूपाने नवीन बॅटर स्ट्राइकवर राहील. पुन्हा एकदा भूषण, चांगला बॉल, अप्रतिम डिलिव्हरी. बोज अंडर बॉल होता या वेळेला, खाली राहतोय. आपल्या भाषेमध्ये जर म्हटलं संदीप तर घसरगुंडी बॉल. हो, खूप सुंदर चेंडू पडल्यानंतर खूप खाली राहिलाय. फलंदाजाला अंदाज बांधता आला नाही. रिक्वायर रन रेट बघा, 3 बॉल आणि 11 धाबा. अजूनही करू शकतायत या 11 धाबा. अमित पॅकर्स या संघाचे हे धुरंधर. क्षमता आहे, क्षमतेचा योग्य तो वापर आता फलंदाज करेल काय. भूषण पुन्हा एकदा, चांगला ड्राईव्ह आहे, गॅप मध्ये फटका. वाडिश लॉंगनला फिल्डर येतोय लॉंगनचा. चांगली फिल्डिंग, रनआउटची संधी आहे या वेळेला. मात्र फक्त 1च रन या ठिकाणी मिळते. शेवटचे बॉल शिल्लक आहेत ते 2 आणि 2 बॉल मध्ये 10 रनची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी. विकेटच्या मागे आपण बघतो मास्टर माइंड प्रितेश जोशी प्रत्येक बॉलवर जाऊन
सलाम उशिरा करताना दिसतोय बॉलरला. मात्र वेळेबद्दल सहकार्य करा हे निश्चितच मी म्हणेन या कॉमेंट्री बॉक्स मधून. अगदी बरोबर. हे डावपेच तुम्ही या आधी सांगून घ्या. प्रितेश जोशी यष्ट्यांच्या पाठीमागे 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये 10 धावा होऊ शकतात. बडा पॅक बडा धमाका करण्याची क्षमता असलेला खेळाडू महेश मोहिते इज ऑन स्ट्राईक. यस, क्षमता आहे महेश याच्यामध्ये षटकार मारण्याची. ओ ह्या वेळेस मात्र आपण बघितलं आणखीन एक चांगला बॉल टाकतोय. लेन बॉल होता, खाली राहिला होता, फक्त एक सिंगल मिळते आणि शेवटचा एक बॉल आणि एक बॉल मध्ये जिंकण्यासाठी 10 रनची आवश्यकता आहे. 1 रन काढलेली आहे म्हणजे 9 रनची आवश्यकता असेल. 1 बॉल 9 रन, कारण एक धाव पूर्ण केलेली आहे. 9 रनची आवश्यकता. एक्स्ट्रा बॉल जर नाही पडला तर निश्चितच विजय होईल गावदेवी बालकुम टीम. लास्ट बॉल टू गो. चांगला बॉल, अप्रतिम डिलिव्हरी आणि अशा प्रकारे विकेट जाते शेवटच्या बॉलवर आणि विजयी होतोय गावदेवी बालकुम टीम. काय जबरदस्त रणनीतीने हा मॅच जिंकलेला आहे. घोडबंदर बॉयज घोडबंदर टीमला पराजित करून गावदेवी बालकुम टीम या ठिकाणी विजयी होताना आपल्याला दिसते. कॉंग्रॅच्युलेशन गावदेवी बालकुम टीम. पोषमात्रा श्री पोषमात्रा स्पोर्ट्स भाईंदरपाडा 40+ संघाचा संघ नाही. लवकरात लवकर टॉस करण्याकरता टॉस बॉक्स मध्ये या. काढावं लागेल या दोन्ही फलंदाजाला. जे आक्रमक शैलीचे फलंदाज या आतापर्यंत या स्पर्धेमध्ये मानले जाणारे आणि त्या फलंदाजाला मात्र इथे दीपेशने जखडून ठेवले, शांत ठेवले, जास्त करून हात खोलू दिले नाहीत या पहिल्या P1च्या षटकामध्ये आणि परिस्थिती खराब आहे कुणाल स्पोर्ट्स वाघबिल या संघाची. पहिल्या डावाचा जर विचार केला तर पंकज ज्यावेळेस गोलंदाजी करण्यासाठी आला होता 7 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये तनय थोडासा महागडा ठरला होता. 19 धावांचा तो षटक आणि त्याच आता परतफेड करावी लागेल. फलंदाज पंकज आणि भाया या 2 फलंदाजाला. भूषण येतो गोलंदाजी ट्रॅकवर. 12 बॉल शिल्लक आहेत. 31 धावांची गरज आहे. प्रति षटकामध्ये 50.50 धावगतीने या लक्ष्यापर्यंत तुम्हाला पोहोचायचं आणि त्यासाठी हवाई सफर तुम्हाला करावी लागेल. पण एकदा ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न होता बॅट्समनचा ऑन द राईस, मात्र प्रयत्न फसलाय बॅट्समनचा. त्याला बीट करून जातो यष्टीरक्षक प्रितेश जोशीच्या हातामध्ये. चांगली बॉलिंग होत असताना 7 बॉल मध्ये आतापर्यंत 5 धावा खर्च केलेत. क्षेत्ररक्षण करणारा गावदेवी स्पोर्ट्स बालकुम या संघाला मास्टर माइंड ऑफ गावदेवी स्पोर्ट्स बालकुम संघाचा प्रितेश जोशी यष्टीच्या मागे ऑफ साइडला चांगला क्षेत्राची निवड केली, मात्र अंतिम क्षणाला बॉल डायव्हर्ट झाला. 1+1 अशा 2 धावा, कारण फुल टॉस होता. कमरेपेक्षा जास्त उंची या बॉलला कदाचित गाठली असं अंपायरचं मत होतं आणि 2 बरोबर टीमची धावसंख्या आता मात्र पुढे सरकताना पोहोचते ती बिनगडी बाद 7 धावा. पुन्हा एकदा 9 बॉलची संधी आहे. पहिल्या ओव्हर मध्ये देखील ही संधी चालून आली होती ज्यावेळेस दीपेश गोलंदाजी करण्यासाठी आला होता. तिसऱ्या बॉलवर मात्र जास्त हानी झाली नाही गावदेवी स्पोर्ट्स बालकुम या संघाची आणि आता मात्र बघायचं फ्री हिटच्या संधीचं सोनं करेल का फलंदाज भाईया. या मॅच मध्ये भाईयाला मात्र शांत ठेवलाय. पुढचा बॉल ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न, मिड ऑफच्या डोक्यावरून बॉल चालेल लॉंग ऑफ बॉर्डर लाईनच्या बाहेर. 1 बॉल्स चेंडू 4 धावांसाठी फरार होतोय आणि या 4 बरोबर आता मात्र 11 दुहेरी दिसलाय. टीमची धावसंख्या स्कोअर कार्डवर 11 धावा. 10 चेंडू मध्ये 25 धावांची अजूनही गरज आहे फायनल मध्ये पोहोचण्यासाठी. गावदेवी स्पोर्ट्स बालकुम विरुद्ध कुणाल स्पोर्ट्स वाघबिल असा हा सेमीफायनलचा सामना आपल्या समोर रंगत असताना लक्ष ठेवलं होतं 3 षटकांच्या मॅच मध्ये 36 धावांचं. पहिल्या षटकामध्ये मी दीपेशची प्रशंसा करेल का अफलातून त्यांनी गोलंदाजी केली. 5 धावा गडी बाद करण्यामध्ये असफल ठरला आणि दुसरा षटक प्रगती पथावर. पुढचा चेंडू टाकण्यासाठी व्हायला तयार. ऑफ साइडला चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न होता. चांगली फिल्डिंग झाली तिथे. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतो यष्टीरक्षक प्रितेश जोशी प्रत्येक बॉलवर हालचाली करत असताना आपल्या टीमसाठी चांगली बाब आहे. चिंतेचं आता मात्र वातावरण निर्माण केलंय गावदेवी स्पोर्ट्स बालकुम या संघाने. दीपेश आणि त्याच्यानंतर भूषण का आक्रमक गोलंदाजी करतोय, लेंथ अँड लाईनने गोलंदाजी करतोय, अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय आणि त्याचमुळे आता या 2 आक्रमक शैलीच्या फलंदाजाला शांत ठेवले. पर्सेंटेज ऑफ डॉट बॉल जास्त आलं त्या आणि त्यामुळे प्रेशर वाढेल. येथे फलंदाजी करणाऱ्या संघाला ऑन साइडला बॉल खेळून काढला. चांगली फिल्डिंग झाली. शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये 30 सर्कलच्या आतमध्ये फक्त एकच सिंगल आणि सिंगलने इथे काही होणार नाही. तुम्हाला इथे टार्गेट करावं लागेल गोलंदाजाला आणि आता मात्र गोलंदाज हवी ठरेल. आतापर्यंत या मॅच मध्ये गावदेवी स्पोर्ट्स बालकुम या संघाचे दीपेश आणि तदनंतर मात्र भूषण चांगली बॉलिंग करतोय. 4 बॉल मध्ये आतापर्यंत त्याने धावा खर्च केलेत 7. स्कोअर कार्डवर धावसंख्या 12. 8 बॉल मध्ये 24 धावा.
8 चेंडू मध्ये 24 धावा. हे 2 बॉल खूपच महत्वपूर्ण ठरतील कुणाल स्पोर्ट्स वाघवील या संघासाठी. या 2 बॉल मध्ये जर 2 मोठे षटकार आले तर पुन्हा एकदा मॅच मध्ये शिरकाव करू शकेल कुणाल स्पोर्ट्स वाघवील हा संघ. कारण पारडं तर जड आहे आतापर्यंत गावदेवी स्पोर्ट्स बालकुम या संघाचं. आणि तो संघ आता मात्र बघायचा आहे विजयाच्या दिशेने जवळजवळ वाटचाल करतो. विजय रे त्याचा रोखला जाईल का? मिश्रम फटका हवेमध्ये, बॉलर येतो डाऊन द, आणि अशा प्रकारे फलंदाज बाद. खराब शॉटचं सिलेक्शन, पहिला फलंदाज बाद झाला. खूप उशिरानंतर का होईना एक सुखद धक्का दिलाय गावदेवी स्पोर्ट्स बालकुम या संघानं. पंकजची खेळी संपुष्टात आणली. वैयक्तिक 3 या धावसंख्येवर तो बाद झाला आणि संघाचा 12 धावा असताना पहिला मोहरा टिपला गावदेवी स्पोर्ट्स बालकुम या संघानं. समीकरण आहे, इक्वेशन आहे 7 चेंडू मध्ये 24 धावांचं. कुठल्या संघाचं विजय रथ इथे रोखलं जाईल? गावदेवी स्पोर्ट्स बालकुम या संघाकडनं कुणाल स्पोर्ट्स वाघवील या संघाचा विजय रथ रोखला जाईल का, की कुणाल स्पोर्ट्स वाघवील या संघाकडनं गावदेवी स्पोर्ट्स बालकुम या संघाचा विजय रथ रोखला जाईल? विहान ग्रुपचे चेअरमॅन सन्माननीय योगेश भाई यांना आम्ही विनंती करतो की आमच्या मुख्य व्यासपीठावर तुम्हाला यायचं आहे. योगेश चंडला सर, विनंती आहे की आमच्या लगेच मुख्य व्यासपीठावर तुम्हाला यायचं आहे. तर दुसरा धक्का बसला इथे स्कोर कार्डवर. धावसंख्या आहे ती 12. योगेश सरांचा देखील शुभ आगमन आमच्या मुख्य व्यासपीठावर होत असताना भूषण नावाचा खेळाडू मैदानाच्या आत शेवटचा बॉल असेल. मॅच पहिला डाव संपल्यानंतर लगेचच मैदानाच्या आत उतरायचा आहे फिल्डिंग करणाऱ्या संघाने. धाव संख्या 23. शेवटचा बॉल काय असेल? काय एखादा मोठा फटका हा फलंदाज भूषण मैदानाच्या बाहेर धाडताना दिसेल? बघूया. हर्षद याचा हा चेंडू, या चेंडूवर काढलाय काम. चेंडू गेला लांबच लांब, लांबच लांब, लांबच लांब. षटकार बिगी. जबरदस्त फटका, हॉफवाली होती, हॉफवालीचा पूर्ण उपयोग घेतला. लॉकटेड ड्राइव्ह केला डाऊन दी ग्राउंड, लॉंगच्या बाहेर बॉल पाठवून दिला जातोय. 6 रनसाठी षटकार. वॉट स्ट्रोक जबरदस्ती. श्रीपोष मात्र भाईंद्रपडा टीमला 24 रनची आवश्यकता. आता आपण म्हणू शकतोय की या बॅड लाईट मध्ये संदीप 24 रन 6 बॉल मध्ये करणं थोडंसं कठीण असेल श्रीपोष मात्र भाईंद्रपडा टीमला. कठीण तर आहे, अशक्य असं म्हणता येणार नाही. असा पराक्रम प्रताप भुईर टिवरी संघाच्या माध्यमातून कळत असताना 3 ते 4 वेळा करणारा खेळाडू आहे ज्याने बॅड लाईट मध्ये धाव बनवलं. यावेळेस बघितलं भूषण येतोय बॉलिंग वर, बॅकवर्ड ऑफ द स्कोअर लेगला बॉल. 1 रन या ठिकाणी पूर्ण. दुसऱ्या रनचा प्रयत्न होता मात्र वेट ठाचा कॉल येतोय. फक्त 1च रन मिळतोय. 1 ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते 7 वर. 7 लॉस ऑफ 3 विकेट. बघा ना, पहिल्या चेंडूवर 6 धावा आल्या होत्या, त्याच्यानंतर 6 चेंडूवर 1च धाव आले. हो, चांगला बॉल, अप्रतिम डिलिव्हरी. बॅड लाईट मध्ये बॅटिंग करणं थोडस कठीण जात असतं आणि तेच होताना दिसतंय या मॅच मध्ये. नक्कीच डॉट बॉल येतोय. 4 बॉल शिल्लक असतील या मॅच मधले. ओ यावेळेस निश्चितच पुन्हा एकदा डॉट बॉल. लगातार 2 डॉट बॉल खेळताना दिसतोय हा बॅटर. ह्या फायनल मॅच मध्ये मला असं वाटतं की टॉस फार महत्वाचा होता. नक्कीच टॉस अतिशय महत्वाचा होता, कारण जो टॉस जिंकेल तो मॅच जिंकेल असे आपण प्रेडिक्शन केलं होतं. बालकुम टीमने जिंकला होता, त्यामुळे सध्या फ्रंट लाईनला दिसतो बालकुम टीम. पुलचा फटका, डीप स्क्वेअर लेगला बॉल, बाउंसच्या बाहेर. 6 रनसाठी की 4 रनसाठी काय असेल इशारा अंपायरचा? षटकार. 6 रन्स, फ्लॅट 6 मारतोय. हे पाहू शकतायत मिडल अँड लेग स्टंपच्या दिशेने जाणारा खूप टप्प्याचा चेंडू होता आणि त्या चेंडूला पूल केले. फॉरवर्ड स्कोअर लेग पट्ट्या बाहेर. 6 धावन करता षटकार. 2 बॉल 17 रनची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी. भूषण पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर. पुन्हा चांगला फटका आहे. फिल्डर त्या ठिकाणी वन ऑफ फिल्डिंग. जबरदस्त एफर्ट. डीप स्क्वेअर लेगचा फिल्डर दाखवताना दिसतोय आपल्याला. फक्त 1च रन मिळेल. 1 ने टीमचं टोटल 14 वर जाऊन पोहोचतोय. फक्त अंतिम बॉल शिल्लक आणि 16 रनची आवश्यकता 1 बॉल मध्ये. 1 बॉल 16 धाबा.
बॉलिंग मार्कवर भूषण. अंतिम बॉल, 16 रनची आवश्यकता. लास्ट बॉल टू गो. बीट होतोय अशा प्रकारे आणि चॅम्पियन ठरतोय कैलासवासी नारायण भोईर. अण्णा चषक 2022 चा चॅम्पियन ठरतोय तो गावदेवी बालकुम टीम. कॉन्ग्रॅच्युलेशन गावदेवी बालकुम. अतिशय चांगलं क्रिकेटचं आयोजन आपण बघितलं या 2 दिवसामध्ये आणि खरोखरच एक चांगली स्पर्धा, फ्री एंट्री स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर जेवणाची व्यवस्था सुद्धा सर्व खेळाडूंची होती आणि खरोखरच एक चांगली स्पर्धा पार पडताना आपल्याला दिसतोय. फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्या बॉलरने 6 रन देत असताना जबरदस्त बॉलिंग केली आणि विकेट हॅट्रिक घेतली तो बॉलर आहे दीपेश. इज द मॅन ऑफ द मॅच. जबरदस्त कामगिरी आजच्या दिवसामध्ये दीपेशची. मी विनंती करतोय माननीय श्री सिद्धार्थजी ओलेकर, डॅशिंग पर्सनॅलिटी आणि सभापती आहेत माजी उडा परिसरातील, त्यांचं या शुभ हस्ते ही मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी दिली जाते. उत्कृष्ट गोलंदाज, बेस्ट बॉलर ज्या बॉलरने 7 विकेट घेतल्या, 41 रन्स दिलेले आहेत आणि तो बेस्ट बॉलर आहे या कैलासवासी नारायण भोईर अण्णा चषक 2022 चा. एनी गेस? काय गेस करू शकाल तुम्ही? तो बॉलर आहे भूषण गावदेवी बालकुम टीमचा, ज्यांनी 7 विकेट घेतलेल्या आहेत. मी विनंती करतोय सुरकर साहेब यांना त्यांच्या शुभ हस्ते ही आकर्षक ट्रॉफी जी बेस्ट बॉलरची आहे दिली जाते भूषण याला. भूषण इज द बेस्ट बॉलर. कॉन्ग्रॅच्युलेशन भूषण. जबरदस्त कामगिरी बॉलिंगच्या माध्यमातून आपल्या टीमसाठी केलेली आहे भूषण याने. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज, बेस्ट बॅट्समन, उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाज ज्या फलंदाजाने या स्पर्धेमध्ये 28 बॉलमध्ये 67 रन केले असा तो फलंदाज आहे. कोण गेस करेल? गावदेवी बालकुम टीमचा प्रितेश जोशी इज द बेस्ट बॅटर. कॉन्ग्रॅच्युलेशन. मी विनंती करतोय मान्यवर कक्षामध्ये असणारे माननीय श्री कासार यांना मी विनंती करतो त्यांच्या शुभ हस्ते ही बेस्ट बॅटरची आणि त्यानंतर अमृतजी सोलकर यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी दिली जाते प्रितेश जोशी. कॉन्ग्रॅच्युलेशन. या 2 दिवसामध्ये ही स्पर्धा झाली आणि या स्पर्धेचं नाव होतं कैलासवासी नारायण भोईर अण्णा चषक 2022 आणि चॅम्पियन टीम आहे गावदेवी बालकुम टीम. प्रितेश जोशी अँड कंपनी, प्लीज कम ऑन द स्टेज. आणि रोख रक्कम आहे ते 25,454 रुपये आणि आकर्षक अशी ही ट्रॉफी दिली जाईल, अण्णा ट्रॉफी. सर्व मान्यवरांना मी विनंती करतोय त्यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी प्रदान करायची आहे चॅम्पियन टीम गावदेवी बालकुम टीमला. ही जबरदस्त कामगिरी बालकुम टीमने केलेली आहे आणि खरोखरच चॅम्पियन ठरलेली आहे ती कैलासवासी नारायण भोईर अण्णा चषक 2022 मध्ये. 5वं स्मरण दिन होता अण्णांचं आणि 5व्या स्मरण दिनाच्या निमित्ताने या स्पर्धेचं आयोजन केलं होतं. अप्रतिम स्पर्धा, फ्री एंट्री स्पर्धा, ब्रेकफास्टची व्यवस्था होती, दुपारची जेवणाची व्यवस्था होती 2 दिवस आणि खरोखर जबरदस्त स्पर्धा आयोजित केली ती पूर्ण भोईर परिवार